मी डॉक्टर सुनीता कामते, सुविद्या प्रसारक संघाचे मंगुळे दत्तानी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालय याची प्रिन्सिपल. थोडंसं हिंदूजबद्दल सांगावंसं वाटेल. मागच्या वर्षी आमची ऋषी मुरली मोहन सरांशी ओळख झाली आणि त्यानंतर आमच्या शाळेचं पूर्ण चित्रच बदललं गेलं. खरं तर हिंदूचा मुख्य जो हेतू आहे, पायाभूत सुविधा, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य याच्यावरती त्यांचा जास्त भर आहे. आणि माझी शाळा ही एडेड शाळा असल्यामुळे आम्हाला जास्त ग्रांट कुठून बाहेरून मिळत नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जी असते शाळेची, ती आमची फारशी झालेली नाही. 1988ची आमची शाळा आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्याकडे असा होता की वायरिंगचा प्रॉब्लेम होता. म्हणजे खूप सारे प्रकल्प होते, पण आम्ही तो का चूज केला? कारण आमच्या मुलांना वायरिंगची जास्त गरज होती आणि हिंदूजनी मागच्या वर्षी पूर्ण ग्राउंड फ्लोअर आणि पहिल्या माळ्यावरचं इलेक्ट्रिक वायरिंग जे आहे ते बदलून जवळजवळ आमच्या शाळेला एक नवीन जीवनदान दिलेलं आहे. कारण आज माझ्याकडे प्री प्रायमरी ते डिग्री कॉलेजपर्यंत जे विद्यार्थी संख्या पाहिली तर ती जवळजवळ 2000 पर्यंतच आहे आणि या कॅम्पसमध्ये याची खूप गरज होती. मागच्या वर्षी त्यांनी ते काम केलं. यावर्षी तिसरा आणि दुसऱ्या माळ्यावरचं इलेक्ट्रिक वायरिंगचं काम ते मला पूर्ण करून देणार आहेत असं मला प्रॉमिस केलं आहे. तसंच आमचं बाहेरचं पेंटिंग झालेलं आहे, पण इनर पेंटिंग जे आहे शाळेचं ते पूर्णपणे खराब झालेलं आहे. त्याची डागडुजी आम्ही केलेली आहे मध्यंतरी, पण थोडेसे फंड्स कमी असल्यामुळे आम्ही ते इनर पेंटिंग आम्ही करू शकलो नाही. तर ते सुद्धा यावर्षी आम्हाला ऋषी सरांनी प्रॉमिस केलेलं आहे की यावर्षी ते त्यांनी काम पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. यावरच हिंदूज फाउंडेशन थांबलेलं आहे का? तर नाही. सुहास प्रभू म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आमच्या लायब्ररीला बुक्स डोनेट केले. आजच सरांनी जवळजवळ 300 बॅगा, शाळेच्या बॅगा ज्या आहेत ते 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरांमार्फत आमच्याकडे पोहोचलेले आहेत. तसंच आम्हाला जवळजवळ 900 पेन आमच्या सेकंडरी आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी दिलेले आहेत. एवढंच नाही तर एक वॉटर कूलरसुद्धा दिलेला आहे. खरं तर माझ्याकडे जो विद्यार्थी येतो तो स्लम एरियातला आहे, झोपडपट्टीमधला आहे, तळागाळातला आहे. थंड पाणी म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणी असते. आणि जेव्हा आमच्याकडे कूलर लागला तेव्हा रिसेसमध्ये विद्यार्थी पाणी पिताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो खरंच खूप मनाला खूप बरं, म्हणजे मनाला खूप आनंद देणारा आहे. आणि सरांनी स्वतःच मला सांगितलं की जर तुमची एवढी विद्यार्थी संख्या आहे ते एक कूलर पुरेसा नाही आहे, ते प्रयत्न करणार आहेत पुढच्या वर्षी किंवा या अकॅडमिक इयरमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या माळ्यावर सुद्धा एक कूलर ते आम्हाला देणार आहे, याचं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. म्हणजे शाळेची इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट फक्त नसून पर्यावरण संरक्षण किंवा विद्यार्थ्यांचं आरोग्य. आत्ताच सरांनी आम्हाला इंग्लिश कन्व्हर्सेशनसाठी किंवा म्युझिक टीचरची सुद्धा जिची आम्हाला अत्यंत नितांत गरज आहे ती सुद्धा पूर्ण करून देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. कारण इंग्लिशची माझी जी शाळा आहे ती सेमी माध्यमाची शाळा आहे. विद्यार्थ्यांना येत असतं पण ते बोलत नाही, तर ती स्टेज फेअर जाण्यासाठी इंग्लिश संभाषण हे खूप महत्त्वाचं आहे. सरांनी ती सुद्धा गरज ओळखून आम्हाला इंग्लिश टीचर देण्याचं प्रॉमिस केलं आहे. त्याचप्रमाणे माझी एडेड शाळा आहे, माझ्याकडे म्युझिक टीचर नाही आहेत, माझ्याकडे वाद्य आहेत, पण माझ्या शिक्षिका शिकवतात पण म्युझिक शिक्षक नाही आहे. तो सुद्धा यावर्षी सर मला म्हणालेले आहेत की मॅडम आम्ही तुम्हाला तुमची ती पण रिक्वायरमेंट पूर्ण करू. तर सर मला जाता जाता फक्त एवढंच म्हणायचं आहे की ऋषी सर, यू आर ट्रूली अन एंजल टू अवर स्कूल, मेकिंग अवर ड्रीम्स अ रियालिटी. Overjoyed that you visited us today and took time out for support and support our institution as well as our school. Thank you, sir. We actually want the same support throughout the years. Thank you so much.